खरी माणसं पलट्या मारत नाही. ज्या माणसाला कळतोय काय चालू आहे आणि जो लक्ष देऊन राहतो तो अशा पद्धतीच्या पलट्या मारणार नाही. मला एवढं माहितीये की कितीही त्या आदर्श घोटाळ्यासारखे घोटाळे झाले तरी आमचा आदर्श तर अर्थ बदलणार नाही. आम्ही खरी माणसं आहोत, आम्ही विद्यार्थी आहोत. सगळ्यात साधीची गोष्ट आहे, कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे. आपल्या मनात कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे म्हटल्याबरोबर धास्ती बसते ना. अरे यार तिथं जावं लागल, फॉर्म भरावं लागल, नंतर ते साहेब सही देते की नाही देत, किती दिवस लागते माहित नाही, किती चक्रा लागते माहित नाही, सगळी भीती वाटायला लागते. मग अशातच माहित आहे का आपल्या कोणीतरी ओळखीतला एक कोणीतरी येतो भाऊ वगैरे, एका दिवसात काम करून देतो आणि एका दिवसात काम करून दिल्यानंतर आपल्याला वाटते का होट आहे माणसाची, असा माणूस पाहिजे. बरोबर. मग पुढच्या वेळेस तो तुमच्याकडे त्यांनी तुमचे कामं करून घ्यायला लागतात, तुम्ही त्यांचे कामं करायला लागता. मला एक सांगा, सरकारी कार्यालयातून कास्ट सर्टिफिकेट मिळवणे याच्यासाठी कोणी दुसऱ्याची मदत लागायला पाहिजे का? नसेल तर काय कराल? जर समजा एखादा सरकारी अधिकारी, नियम माहिती करून घ्या, प्रत्येक गोष्टीचे नियम माहिती करून घ्यायचे. इतके दिवस लागतात का? ठीक आहे, इतके दिवस आहेत, त्याला सांगूनच द्यायचं. ठीक आहे, 1-2 दिवस आम्ही मागे पुढे पकडून घेऊ. त्याच्याबरोबर समजा ते लेट करत असतील तर मग तुम्ही काय करणार? जाऊन त्याच्या पाया पडणार, 100 रुपयाची नोट देणार की मला सांगा एवढे विद्यार्थी आहोत आपण, 10 जण जरी जाऊन उभं राहिलं आणि त्यांना एकच गोष्ट सांगितली की जे काम तुम्हाला ठरवून दिलेलं आहे, तुम्ही कोण आहात? ते सरकारी नोकर आहेत. आपण कोण आहोत? सरकार. भारतीय लोकशाही मधला सगळ्यात महत्वाचा स्तंभ असलेल्या लोकांसोबत बोलतोय, त्यांच्यासाठी बोलतोय. जर समजा भारतीय लोकशाहीचा आपण स्तंभ असू तर आपल्याला काही गोष्टी नक्कीच कळायला पाहिजे. तर्कशास्त्र, तर्क नावाची एक गोष्ट असते. आपला ब्रेन, आपलं डोकं जे आहे ना, एका विशिष्ट पद्धतीनं काम करू शकतो. त्याला काम करायला शिकवा पहिल्यांदा. मला एक सांगा, एका व्यक्तीने एक आंदोलन सुरू केलं होतं. आंदोलन कशासाठी? त्यांच्या विभागातल्या लोकांच्या काही समस्या होत्या, त्या समस्यांसाठी आंदोलन सुरू केलं. समस्यांसाठी आंदोलन सुरू झाल्यानंतर जवळपास एखादी महिन्यानंतर ते आंदोलन अचानक बंद झालं. लोकांना प्रश्न पडला, बंद का बरं झालं? त्या नेत्यासोबत आम्ही बोललो, म्हटलं का बरं आंदोलन बंद झालं? ते म्हणजे दिल्लीतून फोन आला. कोणाचा? आम्ही ज्या पक्षाच्या होतो म्हणे. त्यावर त्यांचं बरं म्हटलं, मग आंदोलन कशाला बंद केलं? त्यांचं ऐका लागते म्हणे. योग्य झालं का? आंदोलन कशासाठी होतं? लोकांसाठी होतं की पक्षासाठी होतं? मग मला सांगा, आंदोलन करता कोणासाठी काम केलं पाहिजे? लोकांसाठी केलं पाहिजे ना. आंदोलन कोणासाठी झालं पाहिजे? लोकांसाठी. मग उडत गेला पक्ष, कोणता का असेल. मला एक सांगा, आपल्या हक्कासाठी जर समजा आपण लढाई करत असू, थांबणार आहोत का? तो व्यक्ती म्हणत होता नाही म्हणे पक्षाचं ऐकावं लागते, पक्षाचं राहते, असं राहते. मी साधीशी एक गोष्ट सांगितली, एकच गोष्ट विचारली. म्हणलं ज्या ठिकाणी राहते ते तुझी आई होय, धरणी आई. आपण ज्या ठिकाणी राहतो ती धरणी माता आपली आई आहे ना. मलाही सांगा, रस्त्यानं जात असताना आपल्या आई बहिणीला जर समजा कोणी शिव्या देत असेल, काही बोलत असेल, आपण हे बघणार का की तो कोण आहे, कोणत्या पक्षाचा आहे, कोण नेता आहे, की जाऊन पहिल्यांदा कानाखाली मारायची? सगळ्यात पहिल्यांदा मी या देशाचा नागरिक आहे, जे आपण नेहमी म्हणतो ते पुन्हा एकदा स्वतःला आठवण करून द्यायची. मग आठवण करून द्यायचं की त्याच्यामुळे माझे स्वतःचे काही अधिकार आहेत आणि स्वतःचे काही कर्तव्य आहेत. अधिकार तर मिळवता येते, कर्तव्य पार पाडणं त्याच्यापेक्षा थोडंसं कठीण राहत आहे. कारण कर्तव्य पार पाडत असताना आपल्या हातात असते, अधिकार मागत असताना फक्त ओरडायचं असते, है की नाही? अधिकार मागायला, बोंबा मागायसाठी आपण सगळे तयार राहतो ना, है की नाही? आमचा हा अधिकार आम्हाला पाहिजेच पाहिजे, आमचा हा अधिकार तो अधिकार पाहिजे. परंतु असं काही नाही की आमचं कर्तव्य आम्ही केलं पाहिजे. तर मी तुम्हाला आज विद्यार्थी म्हणून सगळ्यांना एक गोष्ट सांगतो, जरा स्वतःची कर्तव्य थोडक्यात लक्षात घ्यायला लागा. एकटे असाल, तुमचा ग्रुप असेल, सगळ्यांनी मिळून एक निर्णय घ्यायचा की आजपासून माझ्या परिसरामध्ये, माझ्या विभागामध्ये जेवढे काही कामं होत आहेत त्या सगळ्यांकडे मी लक्ष देईन. रस्त्याचं बांधकाम चालू आहे, त्या ठिकाणी जे काही कॉन्क्रीट वापरलं जात आहे, सिमेंट वापरलं जात आहे, ते कोणतं वापरलं जात आहे मी जाऊन पाहिजे. किती पैसा आला मी जाऊन पाहिजे. स्वच्छतेसाठी पैसा आला का, कुठे किती स्वच्छता झाली आम्ही जाऊन पाहू.